हाय हॅलो नमस्कार. मी कल्पना कणगी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आज सुंदरसं असं ग्रँड असं डिझाईन पाहणार आहोत. आता 2 वेळा सिंगल लॉक घालून घ्यायचा आहे आपल्याला. अशाप्रमाणे दारा कुठेही स्किप करू नका. सॉरी, दोरा म्हणायचं होतं मला. त्यानंतर मी इथं चेन घालून घेत आहे. 4 किंवा 5 चेन घालून घेऊ शकता तुम्ही, जेणेकरून गोंड्या बांधण्यासाठी स्पेस लागतो. हे 3 स्टेपचा डिझाईन आहे. मी इथं 2 स्टेपमध्येच दाखवणार आहे, म्हणजे 2 वेळा दोरा घेणार आहे. 2 कलरचे 2 वेळा दोरा घेणार आहे. एक कलरचंच मागणं रिपिटेशन आणणार आहे. 3 स्टेप होतात. इथं पुन्हा 5 चेन घालून लॉक करून घेत आहे मी इथं. प्रत्येक वेळेस मी दोनदाच नाही, स्टार्टिंगला 2 वेळा लॉक, मध्ये एकदाच लॉक आणि बीडच्या अगोदर 2 वेळा लॉक आणि बीड नंतर 2 वेळा लॉक अशाप्रमाणे घालायचे आहेत आपल्याला. बीडच्या पाठीमागचा दोरा ना थोडंसं लूजच ठेवायचा, कारण की पाठीमागे ना सिंगल लॉक येणार आहेत आणि तिथं 14 लॉक बसतात. त्यांना झागा पडण्यासाठी थोडंसं ढिल्ला सोडायला पाहिजे आपल्याला. 2 वेळा लॉक झाल्यावर पुन्हा 5 चेन घालून लॉक करून घेत आहे. लॉक झाल्यावर पुन्हा 5 चेन घालत आहे. इथं ना स्टार्टिंगला 2 वेळा 5 चेन येतात आणि बीड लॉक. त्यानंतर 5 चेनचे 3 वेळा सेट येतात, कारण की म्हणजे आर्च बनवण्यासाठी स्पेस लागतो. एकदम सावकाशच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा की काय चुकत आहे का वगैरे, किंवा छान आलं आहे का हे मला सांगा कमेंट करून. पुन्हा एकदा सांगते, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 3 वेळा 5 चेनचे सेट गाठलेले आहे. आता 2 वेळा लॉक घालत आहे, सिंगल लॉक. त्यानंतर बीड घालून लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 वेळा सिंगल लॉक घालायचे आहेत आपल्याला. बीडच्या मागे ना कंपल्सरी थोडंसं ढिल्ला सोडून घ्यायचं आहे दोरा. आणि हा डिझाईन ना खूप सुंदर आहे, स्किप करून पाहू नका, नाहीतर तुम्हाला समजणार नाही. एकदम उठून दिसतो हा डिझाईन. तुम्हाला मी माझ्या शब्दाने सांगू शकत नाही, तुम्हीच लास्टपर्यंत राहून पहा. खूप सुंदर दिसतो डिझाईन. पुन्हा 5 चेन घालून लॉक करत आहे. इथं 2 आर्च बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. त्यानंतर ना 2 वेळा लॉक घालायचे आहेत आपल्याला. स्टार्टिंगला 5 चेनचे 2 सेट येतात आणि अगोदर पण 5 चेनचे 2 सेट येतात. 2 चेन झाल्यावर आपल्याला इथं दोरा कट करायचा नाही आहे. 5 चेन घालून ना साडी मागच्या साईडनं लॉक करून घ्यायचं आहे बघा, अशा पद्धतीने. तिथं सिंगल लॉक आहे, तिथं सिंगल लॉकच घालून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा 5 चेन घालायचे आहेत. 5 चेन झाल्यावर पहिला लॉक.
बीड जवळचा पहिला लॉक सोडून दुसरा लॉकलाच आपल्याला घालून घ्यायचा आहे. लॉक घालून ना बीडच्या पाठीमागे जो दोरा आहे ना त्याला आपण 14 सिंगल क्रोशेट घालून घेणार आहोत. अशाप्रमाणे आपल्याला सिंगल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. हाफ डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 3 मधून एक तास दोरा घ्यायचे आहेत आपल्याला. बघा इथं दाखवत आहे मी. अशा प्रकारे 14 वेळा आपल्याला घ्यायचे आहेत. सुईवर एक दोरा आणि बीड खालनं एक दोरा आणि अशा प्रकारे 3 दोरा तयार होऊन हाफ डबल क्रोशेट तयार होतात. आपल्याला असे 14 तयार करून घ्यायचे आहेत हाफ डबल क्रोशेट. अशाच प्रकारे पुढच्या आर्चला सुद्धा आपण हाफ डबल क्रोशेट तयार करून घेणार आहोत. बसत नसेल थोडंसं इकडंसं ते हाफ डबल क्रोशेट ढकलून ना जागा तयार करून तुम्ही बनवू शकता. बघा इथं मी 14 वेळा तयार करून घेत आहे. 14 हाफ डबल क्रोशेटला 5 पेटल्स तयार होतात. त्यानंतर पहिलं लॉक सोडून दुसऱ्या लॉकला आपण लॉक करून घेत आहोत. त्यानंतर पुन्हा 5 वेळा चेन घालायचे आहेत आपल्याला. पाच वेळा झाल्यावर पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे. अशाच प्रमाणे 3 वेळा आपण लॉक करून 5 सिंगल चेनचं 3 सेट तयार करून घेणार आहोत. हा दुसरा लॉक आहे, दुसरा सेट आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा 5 वेळा सिंगल लॉक घालून घ्यायचे आहेत. घालून पहिले लॉकलाच लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बीडच्या खालनं हाफ डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. थोडंसं फास्ट दाखवत आहे इथं कारण की व्हिडिओ खूप लेंथी होत आहे. अशाप्रमाणे आपल्याला 14 हाफ डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. सुईवर एक दोरा आणि बीड खालनं एक दोरा घेऊन असे 3 दोरे तयार होतात. त्यामधून एकदाच दोरा असं काढून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर पहिले लॉक सोडून दुसऱ्या लॉकलाच आपण लॉक करून घ्यायचं आहे. इकडून येता बीडच्या स्टार्टिंगला पहिले लॉक आणि आर्च संपताना दुसरा लॉक असं येतो. आणि इथं 5 चेन घालून पहिल्या लॉकला लॉक घालत आहे. त्यानंतर पुन्हा 5 चेन घालून एंड करत आहे. इथं मी स्टार्ट जिथून केलं ना तिथंच एंड करत आहे. लॉक करून 2 चेन घालायचे आहेत आपल्याला इथं. बघा अशा प्रकारे कट करून दोरा ओढून घ्यायचा आहे. असा दिसतो. आता मी इथं गुलाबी कलरचा जरी दोरा घेत आहे. जिथे आपण 2 लॉक घातलं होतं ना तिथंच लॉक इथं पहिलं लॉक घालून घ्यायचं आहे. इथं 2 वेळा लॉक घालण्याची आवश्यकता नाही आहे. एकदाच लॉक घातलं तरी चालेल. आता इथंही 5 चेन घालायचे आहेत आपल्याला. हा डिझाईन अप्रतिम आणि सुंदर दिसतो ना, मी सांगू शकत नाही. तुम्ही लास्टपर्यंत बघा स्किप न करता.
त्यानंतर इथं पहिलं लॉक म्हणजे लॉक आहे ना, त्या लॉकवर लॉक घालून घ्यायचे आहेत आपल्याला. लॉक घातल्यावर पुन्हा जे 5 चेन आहेत ना, तिथे एक सिंगल लॉक घालायचं आहे आपल्याला. मी इथं दाखवत आहे बघा. त्यानंतर ना सुईवर एक दोरा घ्यायचा आहे. मग स्टार्टिंगलाच डबल क्रोशेटमधनं घ्यायचा आहे. हाफ डबल क्रोशेटबद्दल इथंही हाफ डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2 चेन घालून एक बीड घालायचा आहे. बीड लॉक करून घेऊन ना, जे आपण चेन घातलं होतं ना 4, त्याच्या खालनं ना हे दोरा घ्यायचे आहेत बघा, अशा प्रकारे. इथं डबल क्रोशेट घालायचे आहेत आपल्याला. 7 वेळा घालायचे आहेत इथं आपल्याला. 14 वेळा हाफ डबल क्रोशेट आणि इथं डबल क्रोशेट घालायचे आहेत 7 वेळा. हे पेटल्स ना खूप सुंदर असतात, तुम्ही लास्टपर्यंत पहा. नंतर तर खूप मस्त दिसतो हा गोंड्या बांधल्यावर. सात वेळा डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत आपल्याला. प्रत्येक पेटल्सच्या स्टार्टिंगला आपल्याला छोटं मणी घालायचं आहे. 7 वेळा झाल्यावर 2 घर सोडून ना तिसऱ्या घराला लॉक करून घ्यायचं आहे बघा. लॉक झाल्यावर पुन्हा आपल्याला 4 चेन घालायचे आहेत. अगोदर आपण ना डबल क्रोशेट तयार करून घेतला होता, आता असं नाही आहे. 4 चेन घालून ना 4 घर सोडून 5व्या घराला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर ना मी इथं बीड घालत आहे. तुम्ही हवे असेल तर 2 चेन घालून बीड लॉक करून ना डबल क्रोशेट तयार करून घेऊ शकता. एक अशा पद्धतीने दाखवत आहे आणि पुढच्या आर्चला 2 चेन आणि आर्च तयार केलेला आहे. आणि इथं ना आपल्याला डबल क्रोशेट 7 वेळा तयार करून घ्यायचा आहे. सुईवर वरनं एक दोरा घेऊन आणि 4 चेनच्या खालनं एक दोरा घेऊन 2 मधून 1 2 मधून 1 अशा प्रमाणे घ्यायचं आहे. दोन मधून एकच घ्यायचं आहे डबल क्रोशेटसाठी. हे 7 वेळा तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. मी कुठेही स्किप केलेलं नाही आहे, थोडंसं दुसऱ्या आर्चला स्पीड दाखवलेला आहे. बघा 2 पेटल्स तयार झाले आहेत. 2 घर सोडून तिसऱ्या घराला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर पुन्हा 4 चेन घालायचे आहेत आपल्याला. चार चेन घालायचे आहेत. 4 चेन झाल्यावर 4 घरं सोडून 5व्या घराला लॉक करून घ्यायचं आहे. जिथं दिसतातच खाण्या, ते आपल्याला मोजून ना 5व्या खाण्याला आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना तर बीड घालून लॉक करून घ्यायचं आहे.
लॉक झाल्यावर ना आपल्याला पुन्हा 7 वेळा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. माझ्यामध्ये ना असं जे काही डिझाईन्स वगैरे बघितले ना मी सोडतच नाही, प्रत्येक वेळा ट्राय करत असते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते मी. आणि त्याच मधला हा एक डिझाईन आहे, ट्राय केला, सुंदर पण दिसत होता म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. प्लीज बघा आणि सपोर्ट करा. ह्याचा शॉर्टसुद्धा टाकलेला आहे, तेही पहा आणि त्यालाही सपोर्ट करा प्लीज. हे 5वा डबल क्रोशेट आहे. अजून 2 वेळा येतात. आणि हा 7वा. व्हिडिओ बनवण्यात खूप मेहनत लागतो, प्लीज सपोर्ट करा. 2 घर सोडून 3ऱ्या घराला लॉक करून घ्यायचं आहे. लॉक करून 4 चेन घालायचे आहेत आपल्याला. 4 चेन घालून 5व्या घराला पुन्हा लॉक करून घ्यायचं आहे. लॉक झाल्यावर आपल्याला पुन्हा बीड लॉक करून घ्यायचं आहे. तुम्ही हवे असेल तर थोडेसे मोठे पण बीड्स वापरू शकता. मी डिझाईनच्या व्हॅल्यूप्रमाणेच मण्या निवडलेल्या आहेत. तुम्ही हवे असेल तर मोठेही वापरू शकता. हे पेटल्सचा डिझाईन आहे म्हणून मी फ्लावर बीड्स वापरलेला आहे मी. आता आपल्याला हा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहे. हे हाफ नाही आहे, फुल डबल क्रोशेट आहेत. बेस लाईन हाफ डबल क्रोशेट आहे आणि पेटल्ससाठी मी फुल डबल क्रोशेट वापरत आहे. प्रत्येकी मोजून घ्यायचं आहे आपल्याला. 7च यायला पाहिजेत, नाहीतर एक मोठा आणि एक छोटा असं होतो. बेसलाईन तयार करून घेण्यासाठीच वेळ लागतो. हे पेटल्स तयार करण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही आहे, पटापटा होऊन जातो हे. 7 वेळा डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत आपल्याला. दोन घर सोडून 3ऱ्या घराला लॉक करून घ्यायचं आहे. आता बहुतेक लास्ट पेटल्स येतो. 4 झालेले आहेत. पाचच पेटल्स येतात ह्या डिझाईनला. 4 घर सोडून 5 इथं ना 4 घर सोडून 5व्या घराला लॉक करून घ्यायचं आहे. स्टार्टिंगला जसं आहे ना तसंच एंडिंगला थोडंसं डिफरंट आहे. बघा, आर्च संपेपर्यंत व्हिडिओ बघा. बीड लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि इथं पुन्हा पेटल्स तयार करण्यासाठी 7 वेळा डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. सात वेळा डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत.
रेशीमच्या साडीला वर खूप सुंदर दिसतो हा डिझाईन. थोडासा मेहनत लागतो पण डिझाईन मात्र खूप उठून दिसतो. तुम्ही एकदा ट्राय करून बघा, कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की कळवा. 7 वेळा डबल क्रोशेट घालायचे आहेत आपल्याला. मी प्रत्येक वेळेस मोजत आहे, तुम्ही पण मोजूनच घाला. आणि डबल क्रोशेटचा दोरा ना खूप ओढू नका, नाहीतर छान वाटत नाही. 2 घर सोडून तिसऱ्या घराला लॉक करून घ्यायचे आहेत, म्हणजेच गॅप वगैरे मस्त बसतं. पुन्हा आपल्याला इथं 4 चेन घालायचे आहेत. 4 चेन घालून ना आता 5व्या घराला लॉक न करता 4थ्या घरालाच लॉक करत आहे मी. इथं 4 सिंगल चेन आहेत, 4थ्याच घराला लॉक करून घेत आहे. आणि ना ते लॉक इथं लॉकच्या अगोदर घालत आहे मी. इथं स्टार्टिंगला पण असंच केलं आपण. पुन्हा लॉकवर लॉक घालत आहे. लॉकवर लॉक घालून पुन्हा 5 चेन घालायचे आहेत आपल्याला गोंड्या बांधण्यासाठी. बघा अशा प्रकारे दिसत आहे आर्च, किती सुंदर आहे ना. पुन्हा 5 चेन घालत आहे मी. लॉकवर लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर 5 चेन आहे ना त्याच्यामध्ये सिंगल लॉक करून घ्यायचे आहेत. आणि इथं आपल्याला हाफ डबल क्रोशेट आणि हाफ डबल न करता डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. डबल क्रोशेट तयार करून 2 चेन घालायचे आहेत. त्यानंतर एक बीड लॉक करून घ्यायचं आहे. बीड लॉक झाल्यावर ना आपल्याला इथं 7 वेळा डबल क्रोशेट तयार करून घ्यायचं आहे. स्टार्टिंगलाच डबल क्रोशेट येतो. त्यानंतर आपल्याला 4 चेनच येतात प्रत्येक पेटल्सला. अशाप्रमाणे 7 वेळा घालून घ्यायचं आहे. थोडंसं स्पीड वाढवलेलं आहे, नक्की समजून घ्या. खूप मोठा लेंथी होता व्हिडिओ, म्हणून मी थोडासा स्पीड इथं वाढवलेला आहे. अगोदर आर्चला मी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला समजलं आहे का नाही आय डोंट नो. मला पुन्हा एकदा कमेंट करून सांगा, मी पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा अशा प्रकारेच वेगळा डिझाईन बनवून दाखवेन. पुन्हा 2 घर सोडून तिसऱ्या घराला लॉक करून पुन्हा 4 चेन घालत आहे. त्यानंतर 4 घर सोडून 5व्या घराला लॉक करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चेन घालत आहे. मी अगोदर स्टार्टिंग आर्चला नाही घातले होते, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये खूप काही फरक नाही आहे. थोडासा गॅप बसतो. तुम्ही त्या आर्चप्रमाणे हवं असेल तर तशाप्रमाणे करा, नाही तर ह्या आर्चप्रमाणे हवं असेल तर अशाप्रमाणे करा. इथं हाफ क्रोशेट घालून घेत आहे, हाफने डबल क्रोशेट घालून घेत आहे. सॉरी, थोडंसं कन्फ्यूज होत आहे मलाच. डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत आपल्याला 7 वेळा. स्लोमध्ये दाखवत बसले ना, हे एक अर्धा तासाचा व्हिडिओ होतो, म्हणून थोडासा स्पीड वाढवलेला आहे. बघा अशाप्रमाणे सारे पेटल्स तयार करून घेतलेले आहे मी. त्यानंतर लॉक करून घेत आहे. बघा असे दिसत आहेत पेटल्स. पुन्हा लॉकच्या अगोदरसुद्धा लॉक करू शकता, नाहीतर डायरेक्ट लॉकवर लॉक करू शकता. त्यानंतर पुन्हा 5 चेन घालायचे आहेत.
गोंड्या बांधण्यासाठी. माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. बघा गोंड्या बांधल्यावर ना अशा प्रकारे दिसतो, अप्रतिम दिसतो आहे डिझाईन.